संस्कृती साळुंके म्हणजे ससाची विक्षण नंतर आता बिग बॉसला मिळालेले आहेत त्यांचे टॉप 10 सदस्य आणि या टॉप 10 सदस्यांपैकीच एक सदस्य असेल बिग बॉसचा विनर, तर बाकीचे 4 सदस्य असतील बिग बॉस मराठी सीझन 6 चे फायनलिस्ट। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो पॉप्युलॅरिटी पोल्स, जे की खूप दिवसांनी येतात पण ते सांगून जातात की कोणत्या सदस्याला सगळ्यात जास्त लाईक्स म्हणजेच प्रसिद्धी भेटलेली आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती की 10 सदस्य आहे आणि सगळ्यात लास्टला नंबर 10 ला, या 10 पैकी सगळ्यात कमी पॉप्युलर आहे रेवा कौरासे। हो मित्रांनो, रेवा सध्याला लगेचच घरात आलेली आहे आणि तिचा गेम पण इतका स्ट्रॉंग नाहीये, त्यामुळे ती आहे नंबर 10 ला। मित्रांनो रेवाच्या जस्ट वरती नंबर 9 ला आहे सागर कारंडे। तुम्ही म्हणत असताना सागर कस काय, पण सागरचा गेम नाहीच आहे बिग बॉस मध्ये। कधी मध्ये तो दिसतो चिडताना, पण जास्त तर वेळा सागरचा काहीच गेम बिग बॉस मध्ये नाहीये आणि त्यामुळे तो आहे नंबर 9 ला। तर मित्रांनो सागरच्या जस्ट वरती नंबर 8 ला आहे अनुश्री माने। तुम्ही हँग असताना पण अनुश्री मानेला पण पॉप्युलॅरिटी पोल्स मध्ये ती नंबर 8 ला आलेली आहे, कारण की बाकीचे जे सदस्य आहे ते तिच्यापेक्षा खूप जास्त स्ट्रॉंग आहे। तर मित्रांनो अनुश्रीच्या जस्ट वरती नंबर 7 ला आहे टोळीचा लीडर म्हणजेच विशाल कोटियान। तुम्हाला माहिती आहे विशाल कोटियान हा मराठी नाहीये, नॉन महाराष्ट्रीयन आहे, त्यामुळे त्याला महाराष्ट्राची इतके वोटिंग्स नाही किंवा पॉप्युलॅरिटी नाही, पण त्याला बाहेरची पॉप्युलॅरिटी चांगली आहे आणि सध्याला तो आहे नंबर 7 ला। तर मित्रांनो नंबर 6 ला आहे दीपाली सय्यद। हो मित्रांनो नंबर 6 ला दीपाली सय्यद आहे। दीपालीचा गेम बिग बॉस मध्ये चांगला आहे, पण कुठं ना कुठं ती एक पॅरासाइट म्हणजेच ती कुठं ना कुठं तन्वीला आणि राकेशला चिटकूनच राहते आणि त्यामुळे तिचं इंडिव्हिज्युअल गेम कधीच आपल्याला बघायला भेटलेलं नाहीये, त्यामुळे ती आहे नंबर 6 ला। तिच्यावरती नंबर 5 ला आहे राखी सावंत। तुम्हाला माहिती आहे की राखी सावंतनी 9 पेक्षा जास्त सीझन केलेले आहेत, हिंदी आणि मराठी मिक्स केले तर, आणि त्यामुळे तिला खूप तगडा अनुभव आहे आणि तिची कॉमेडी कायमच ऐकण्यासारखी असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनी तिला कायम पॉप्युलॅरिटी मध्ये ठेवून तिला ठेवलेला आहे नंबर 5 ला। तर मित्रांनो जस्ट वरती राखी सावंतच्या जस्ट वरती मित्रांनो नंबर 4 ला आहे संकेत पाठक। आता आलेला संकेत पाठक, पण त्याचं गेम, त्याचं बोलणं आणि त्याचे स्टँड्स बघून त्याची पॉप्युलॅरिटी खूप झपाट्याने वाढलेली आहे आणि तो आहे मित्रांनो नंबर 4 ला आणि त्याचं गेम खरंच बघण्यासारखं असतो। तर मित्रांनो आता बात राहिली नंबर 3, नंबर 2 आणि नंबर 1 ची, तर इथं तिन्ही पण काटा ग्रुपचे सदस्य आहे। नंबर 3 ला आहे मित्रांनो प्रभू शेळके। हो मित्रांनो नंबर 3 ला प्रभू शेळके आहे। प्रभूचा गेम हा तन्वी आणि राकेशमुळे चांगला दिसायला दिला, म्हणजे चांगला दिसला आणि त्यामुळे प्रभू आहे नंबर 3 ला। मित्रांनो बात राहील नंबर 2, नंबर 1 ची, तर नंबर 2 ला आहे तन्वी कोलते। तन्वी कोलतेनी पहिला आठवडा सोडला, तर बाकीचं गेम तिने बिग बॉस मध्ये चांगला खेळला। तिला एक कॉम्पिटिटर होती रुचिता जामदार म्हणून, पण बिग बॉसनी चांगले वोट असून पण रुचिताला बाहेर केलं आणि तन्वीला ठेवलेला आहे नंबर 2 ला। आणि मित्रांनो नंबर 1 ला मेंटेन आहे। मागं पण पॉप्युलॅरिटी पोल्स आले होते 4 आठवड्याआधी, त्यावेळी पण तो 1 नंबरला होता, आता पण तो 1 नंबरला आहे। त्याचं नाव आहे राकेश बापट। हो मित्रांनो राकेश बापट हा नंबर 1 लाच आहे। म्हणजे बिग बॉस मराठीमध्ये सध्याला असा ट्रेंड चालू झालेला आहे की काही ना करता पण तुम्ही बिग बॉसचे विनर होऊ शकता, फक्त जे स्ट्रॉंग कंटेस्टंट आणि पॉझिटिव्ह कंटेस्टंट जे असतात त्यांच्या सोबत राहायचं, आणि हेच फॉर्म्युला राकेश बापटने वापरला आणि तो आहे नंबर 1 ला। तर मित्रांनो आता राहिलेले आहेत 20 दिवस आणि त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की पॉप्युलॅरिटी चेंज होतील की अशाच राहतील? जर अशाच राहिल्या तर क्लिअर आहे की राकेश बापट आणि तन्वी कोलते हे दोघं फायनलिस्ट असतील। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, या पॉप्युलॅरिटी पोल्स बदल की नाही? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।